Hello student, I am Miss S.N. Pawar. Today's lecture, the career oriented course, Advanced Diploma in Human Resource Management. तर तुमचा जो करिअर ओरिएंटेड कोर्स आहे तो आहे ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. जे स्टुडंट टी वाय बी कॉमला असतात त्यांच्यासाठी हा कोर्स अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तो स्टुडंट FYला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो त्यावेळेसपासूनच त्याला अशा कोर्सची ऑफर केली जाते आणि त्याला FYपासून ते TYपर्यंत असा एक कोर्स कंप्लीट करावा लागतो. ज्यावेळेस तो FY BComला असतो त्यावेळेस त्याला सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची ऑफर केली जाते आणि तो स्टुडंट FY BCom कंप्लीट करत असतानाच त्याच्याबरोबर हा सर्टिफिकेट कोर्स ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा कोर्स देखील कंप्लीट करीत असतो. त्यानंतर जेव्हा तो SY BComला असतो त्यावेळेस त्याला डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्सला ॲडमिशन घेणे कंपल्सरी असते आणि जेव्हा त्याचे SY BCom कंप्लीट होते त्याच्याचबरोबर त्याचे डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा कोर्स देखील कंप्लीट होत असतो. आणि जेव्हा तो BComच्या लास्ट इयरला येतो म्हणजे TY BComला असतो त्यावेळेस त्याला ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा कोर्स कंपल्सरी असतो. अशा प्रकारे त्याच्याकडे त्या एका कॅन्डिडेट्सकडे BComच्या सर्टिफिकेटबरोबर जी BComची डिग्री आहे त्याच्याबरोबर त्याच्याकडे अशा एका कोर्सची देखील 3 सर्टिफिकेट्स त्याला मिळत असतात. म्हणजे जो काही कोर्स असेल त्याचा त्यानुसार त्याला सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट अँड ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असे 3 सर्टिफिकेट त्या BComच्या डिग्रीबरोबर त्या स्टुडंटला त्या कॅन्डिडेटला मिळत असतात. म्हणून त्याला असे BCom डिग्रीचा अशा कोर्स बरोबर देखील फायदा होत असतो. मग त्याच्यासाठीच आपण हा स्टडी करीत आहोत. आपला कोर्स आहे तो आहे ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यामधील आपण पेपर नंबर 7चा स्टडी करीत आहोत. तुम्हाला ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या कोर्समध्ये 3 पेपर्सचा स्टडी 1 बाय 1 करायचा आहे. त्यामधील पेपर नंबर 7 आहे, त्याचे टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉ. त्यानंतर पेपर नंबर 8 त्याचे टायटल आहे वेलफेअर मॅनेजमेंट अँड पेपर नंबर 9मध्ये तुम्हाला ॲनालिटिकल कॉम्पेटन्सी असे या तिन्ही पेपर्सचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक प्रोजेक्ट देखील या कोर्ससाठी करायचा आहे. तर अशा पद्धतीने 3 पेपरचा स्टडी करून तुम्हाला एक्झाम द्यायची आहे आणि एक प्रोजेक्ट देखील कंपल्सरी करायचा आहे. तर आपण आजच्या लेक्चर्समध्ये पेपर नंबर 7चं स्टडी करीत आहोत. पेपर नंबरचे टायटल आहे पेपर नंबर 7चे टायटल आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉ. तर बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉयरची आवश्यकता असते. मग तो जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्यांचे मॅनेजमेंट करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. आणि जो काही ह्युमन रिसोर्स आहे त्याला त्याचे जे काही राईट्स आहेत जे काही अधिकार आहेत, जे हक्क आहेत ते त्याला योग्य प्रकारे ते राईट्स मिळवता आले पाहिजे. यासाठी आपल्या इंडियातील जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये काही ॲक्ट त्याच्यासाठी कायदे ठरवलेले आहेत आणि त्याच्या कायद्याच्या अंतर्गत त्याला असे राईट्स हे प्राप्त होत असतात. तर त्याचाच ते जे काही लॉज आहेत त्याचा स्टडी तुम्हाला या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉ या पेपर नंबर 7मधून करायचा आहे. त्यामधील आज आपण युनिट नंबर 2चा स्टडी करीत आहोत. युनिट नंबर 2चं टायटल आहे जॉब ॲनालिसिस. तुम्हाला या पेपर नंबर 7मध्ये 4 टॉपिक्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 बाय 1 या युनिटचे काय करायचं आहे स्टडी करायचं आहे. त्याच्यामधील आज आपण युनिट नंबर 2 जॉब ॲनालिसिस याचा स्टडी करीत आहोत. तर या युनिट नंबर 2मध्ये तुम्हाला कोणकोणत्या कंटेंटचा स्टडी करायचा आहे तर यामध्ये 2 कंटेंट्स आहे. फर्स्ट कंटेंट आहे द बेसिक्स ऑफ जॉब ॲनालिसिस.
ओके. बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये जॉब असतो, जी पोझिशन असते, तर त्या जॉबचे ओके योग्य प्रकारे ॲनालिसिस याच्यामध्ये केली जाते. तो जॉब कोणत्या प्रकारचे आहे, त्याच्यासाठी कोणकोणत्या रिक्वायरमेंट्स आवश्यक आहेत, त्या सर्वांचे याच्यामध्ये विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस केले जाते आणि त्याच्या थ्रू ओके योग्य तो कॅन्डिडेट, योग्य तो एम्प्लॉई त्या ऑर्गनायझेशनमध्ये रिक्रूट करण्याचे काम, त्याचबरोबर रिक्रूट केलेल्या एम्प्लॉयर्समधून, कॅन्डिडेट्समधून सिलेक्शन करण्याचे काम, सिलेक्शन केल्यानंतर त्याला योग्य त्या प्रकारे कामाचे ट्रेनिंग देणे आणि त्या एम्प्लॉईचे डेव्हलपमेंट करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. मग तो जॉब काय आहे त्याचं ॲनालिसिस करणे हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मग ते ॲनालिसिस करताना हे जे काही टॅलेंट मॅनेजमेंट आहे ओके, जो टॅलेंट मॅनेजमेंट आहे तो कशा प्रकारे त्या जॉबचे ॲनालिसिस करतो त्याचं स्टडी तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर यामधील सेकंड कंटेंट आहे मेथड्स फॉर कलेक्टिंग जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन. ओके. युनिट नंबर सेकंडमधील सेकंड कंटेंट आहे मेथड्स फॉर कलेक्टिंग जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन. जो काही जॉब पोझिशन आहे त्याच्या ॲनालिसिस करताना जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते, मग अशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना कोणकोणत्या मेथड्सचा यूज केला जातो. ओके. यामध्ये द इंटरव्ह्यू, क्वेश्चनायर, ऑब्झर्वेशन, पार्टिसिपंट डायरी और लॉग्स, क्वांटिटेटिव्ह जॉब ॲनालिसिस टेक्निक्स अँड इलेक्ट्रॉनिक जॉब ॲनालिसिस टेक्निक्स, अशा व्हेरियस मेथडचा वापर या जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना केले जाते. ओके. मग हे मेथड्स त्यांचा स्टडी तुम्हाला या युनिट नंबर सेकंडच्या माध्यमातून करायचा आहे. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण या युनिट नंबर सेकंडमधील जो फर्स्ट कंटेंट आहे द बेसिक्स ऑफ जॉब ॲनालिसिस याचा ऑल ओव्हर स्टडी या लेक्चर्समध्ये करणार आहोत. तर जो युनिट नंबर सेकंडमधील फर्स्ट कंटेंट आहे तो आहे द बेसिक्स ऑफ जॉब ॲनालिसिस, युजेस ऑफ जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन, कंडक्टिंग अ जॉब ॲनालिसिस. तर फर्स्टली तुम्हाला जॉब ॲनालिसिस हे काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. The basics of job analysis. Managers should determine what a job entails before deciding who to recruit and select for the job. जी काही ऑर्गनायझेशन आहे, जी बिझनेस आहे, त्यामधील जे मॅनेजर आहे ते फर्स्टली काय करतात, तर जो काही जॉब आहे, जी काही पोझिशन आहे, तर त्यासाठी कोणत्या प्रकारचे ओके रिक्वायरमेंट्स आहेत, आपल्याला त्या पोझिशनसाठी कशा प्रकारचा कॅन्डिडेट हवा आहे, एम्प्लॉय हवा आहे, याच्यामध्ये काय केले जाते, इन्फॉर्मेशन याच्यामधून फाइंड आउट केली जाते आणि त्या इन्फॉर्मेशन जी काही फाइंड आउट केली आहे त्याच्या आधारेच तो जो काय कॅन्डिडेट आहे तो रिक्रूट करण्याचे काम आणि रिक्रूट केलेल्याच कॅन्डिडेट्समधून योग्य तो एम्प्लॉय सिलेक्ट करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. आणि हे सर्व काम कोण करते, तर जो ऑर्गनायझेशनमधील जो मॅनेजर आहे तो हे सर्व काम करीत असतो. द मेन पर्पज ऑफ दिस चॅप्टर इज टू शो यू हाऊ टू डिटरमाइन what a job entails by analyzing a job and writing a job description for it. तर या जॉब ॲनालिसिस या चॅप्टरचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मेन उद्देश, त्यांचा हेतू काय आहे, तर जो काही जॉब आहे त्या पोझिशनसाठी योग्य तो कॅन्डिडेट सिलेक्ट केला पाहिजे. ओके. तो सिलेक्ट करताना त्याचे क्वालिफिकेशन, त्याचे नॉलेज, जे काही रिक्वायरमेंट्स त्याच्याकडे आहेत की नाही हे याच्यामध्ये फाइंड आउट करण्याचे, चेकआउट करण्याचे काम याच्यामध्ये केले जाते. कारण जो काही जॉब पोझिशन आहे त्या ठिकाणी योग्य कॅन्डिडेट घेणे अत्यंत इम्पॉर्टंट असते. जर त्या व्यक्तीला, त्या कॅन्डिडेट्सला त्या जॉब पोझिशनबद्दल इन्फॉर्मेशन नसेल, त्याचे नॉलेज नसेल, तर तो त्या ठिकाणी योग्य त्या रीतीने काम करू शकत नाही. यासाठी ओके हे सर्व मॅनेजर्सला अशा प्रकारचे काम करावे लागते. द मेन टॉपिक्स we address include the talent management process, the basics of job analysis, methods for collecting job analysis information, writing job descriptions,
writing job specifications and using models and profiles in talent management। मग याच्यामध्ये जेव्हा त्या जॉब ॲनालिसिस केली जाते, ओके, जो काही जॉब पोझिशन आहे त्याचे ॲनालिसिस केली जाते, त्यावेळेस याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्सचा वापर करून त्याचे ॲनालिसिस करताना, इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना या मेथडचा वापर केला जातो। याच्यामध्ये ओके जी काही जॉब आहे त्याचे ॲनालिसिस करताना जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते ते एखादा इंटरव्ह्यू घेऊन किंवा क्वेश्चनायर किंवा ऑब्झर्वेशन यांच्या आधारे ही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते। याच्यामध्ये जो काही जॉब आहे त्याचे रायटिंग, ओके, लेखी स्वरूपात देखील डिस्क्रिप्शन केली जाते। त्याचबरोबर रायटिंग जॉब स्पेसिफिकेशन, जो काही जॉब आहे त्याच्यासाठी कशा प्रकारच्या रिक्वायरमेंट्स तुम्हाला हव्या आहेत त्याचं स्पेसिफिकेशन, ओके, याच्यामध्ये केले जाते। आणि अशा वेगवेगळ्या मेथड्सचा वापर करून त्या जॉबचे ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न हे टॅलेंट मॅनेजमेंट, ओके, त्या ऑर्गनायझेशनमधील करीत असते। तर तुम्हाला जॉब ॲनालिसिस हे पाहण्याआधी तुम्हाला टॅलेंट मॅनेजमेंट हे कन्सेप्ट काय आहे ते एकदा एक्सप्लेन करते की टॅलेंट मॅनेजमेंट, व्हॉट इज मीन बाय टॅलेंट मॅनेजमेंट। सो टॅलेंट मॅनेजमेंट मीन्स डिफरंट थिंग्स टू डिफरंट पीपल, ओके, टॅलेंट मॅनेजमेंट मीन्स डिफरंट थिंग्स टू डिफरंट पीपल। When many managers today say talent management, they simply mean managing in such a way as to acquire, improve, and retain their best employees. For instance, let's make sure we have retention practices in place so we don't lose value talent. To be more precise, we will be define talent management as the goal-oriented and integrated process of planning, recruiting, developing, managing, and compensating employees. By this definition, talent management has several distinguishing features. तर टॅलेंट मॅनेजमेंट काय करीत असते तर जो काय जॉब आहे, जे जॉबचे पोझिशन आहे त्यासाठी योग्य ते कॅन्डिडेट सर्च करण्याचे काम तो करीत असतो। त्याचे रिक्रूट करण्यापासून तर त्याचे ओके तो कॅन्डिडेट रिक्रूट करणे, त्याच्यासाठी योग्य ते प्लॅनिंग करणे, त्याचे डेव्हलपिंग, त्याचे मॅनेजिंग करण्याचे काम हे टॅलेंट मॅनेजमेंट करीत असते। नाव लेट्स सी द बेसिक्स ऑफ जॉब ॲनालिसिस। तर आपण युनिट नंबर 2 मधील फर्स्ट कंटेंट पाहत आहोत, तो आहे द बेसिक्स ऑफ जॉब ॲनालिसिस। तर जो काही जॉब ॲनालिसिस केली जाते तर त्याचे बेसिक ओके आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। तर टॅलेंट मॅनेजमेंट स्टार्ट्स विथ अंडरस्टँडिंग व्हॉट जॉब्स need to be filled and the human traits and competencies employees need to do those jobs effectively. Job analysis is the procedure through which you determine the duties of the company's position and the characteristics of the people to hire for them. Job analysis produces information for writing job description, a list of what the job entails, and job or a person's specifications, what kind of people to hire for the job, virtually every personal related action, interviewing applicants and training and apprising employees. For instance, require knowing what the job entails and what human traits our needs to do job with. म्हणजे द बेसिक ऑफ जॉब्स ॲनालिसिस करताना जो काही जॉब आहे, जी ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये अनेक पोझिशन्स असतात, ओके, मग त्या पोझिशन्सचे याच्यामध्ये ॲनालिसिस केले जाते। ज्या कॅन्डिडेटला ते हायर करणार आहेत, ओके, ज्या एम्प्लॉय ते हायर करणार आहेत तर त्याच्याकडे कोणत्या रिक्वायरमेंट असल्या पाहिजे यासाठी या जॉबचे ॲनालिसिस केले जाते, ओके। याच्यामध्ये त्याचबरोबर तो काही जॉब आहे त्याचं स्पेसिफिकेशन याच्यामध्ये ठरवलं ते की जो काही जॉब आहे त्यासाठी कशा प्रकारचे पीपल ओके तुम्ही हायर करणार आहे, त्यासाठी याच्यामध्ये ओके अनेक व्हेरियस अँगलने याच्यामध्ये विचार केला जातो।
त्या प्रकारे त्या जॉबचे ॲनालिसिस केले जाते. कारण जर योग्य तो कॅन्डिडेट त्या जॉब पोझिशनसाठी निवडणे अत्यंत इम्पॉर्टंट असते. म्हणून असे जॉब ॲनालिसिस करणे हा प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमधील महत्त्वाचे काय आहे, एक फंक्शन आहे. The supervisor of human resources specialist normally collects one or more of the following types of information via the job analysis. मग त्या ऑर्गनायझेशनमधील जो सुपरवायझर आहे किंवा जो ह्युमन रिसोर्स आहे तो काय करतो, तर असे जॉब ॲनालिसिस करताना जी काही इन्फॉर्मेशन गोळा केली जाते तर ती इन्फॉर्मेशन असे वेगवेगळ्या टाईप्सने गोळा करण्याचे काम केले जाते. मग त्यामध्ये वर्क ॲक्टिव्हिटीज, ह्युमन बिहेवियर, मशीन्स, टूल्स, इक्विपमेंट अँड वर्क एड्स, परफॉर्मन्स स्टँडर्ड्स, जॉब कॉन्टॅक्स्ट, ह्युमन रिक्वायरमेंट्स अशा वेगवेगळ्या टाईपने असे जॉब ॲनालिसिसची इन्फॉर्मेशन यामध्ये कलेक्ट केली जाते. फर्स्ट आहे वर्क ॲक्टिव्हिटीज. वर्क ॲक्टिव्हिटीजमधून कशा प्रकारे इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते, तर याच्यामध्ये इन्फॉर्मेशन अबाउट द जॉब्स ॲक्च्युअल वर्क ॲक्टिव्हिटीज सच ॲज क्लिनिंग, सेलिंग, टीचिंग और पेंटिंग. दिस लिस्ट मे ऑल्सो इन्क्लूड हाऊ, व्हाय अँड वेन द वर्कर परफॉर्म्स ईच ॲक्टिव्हिटी. वर्क ॲक्टिव्हिटीजमध्ये काय केली जाते, जो काही पोझिशन आहे त्यामध्ये कशा प्रकारचे काम करायचे आहे. फॉर एक्झाम्पल त्या व्यक्तीला क्लिनिंग करायचे आहे का सेलिंगचे काम करायचं आहे, त्याचबरोबर टीचिंग, पेंटिंग अशा कोणत्या त्याला प्रकारचे काम करायचे आहे, याच्यामध्ये त्याला कोणत्या प्रकारची ॲक्टिव्हिटी करायची आहे याची इन्फॉर्मेशन, याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन यामध्ये कलेक्ट केली जाते. आणि असे इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना हाऊ हे काम कशा पद्धतीने केले जाते, व्हाय ते काम का करायचे आहे आणि ते काम कोठे करायचे आहे, ते कसे करायचे आहे याची या ॲक्टिव्हिटीजमधून काय केली जाते, इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. आणि त्याच्यामधून योग्य पद्धतीने त्या जॉबचे ॲनालिसिस करण्यासाठी, त्या विश्लेषण करण्यासाठी या टाईपचा या मार्गाचा. त्यानंतर सेकंड टाईप आहे ह्युमन बिहेवियर. इन्फॉर्मेशन अबाउट human behavior the job requires like sensing, communicating, lifting weights or walking long distance. तर या ह्युमन बिहेवियरच्या इन्फॉर्मेशनवरून देखील जे काही जॉब ॲनालिसिसचे इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते तर ती इन्फॉर्मेशन याच्यासाठी मदत करत असते. ह्युमन बिहेवियर म्हणजे जॉब रिक्वायर्स, त्या जॉबचे रिक्वायरमेंट जी आहे त्याच्याबरोबर या व्यक्तीचे ह्युमन बिहेवियर योग्य आहे की नाही याच्यासाठी त्या ह्युमन बिहेवियरची इन्फॉर्मेशन यामध्ये कलेक्ट केली जाते. त्यानंतरचा थर्ड टाईप आहे मशीन्स, टूल्स, इक्विपमेंट अँड वर्क एड्स. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग टूल्स यूज, मटेरियल्स प्रोसीड्स, knowledge dealt with or apply such as finance or law, and services rendered such as counseling or repairing. तर जे काही मशीन्स आहेत, जे टूल्स आहेत, इक्विपमेंट आणि वर्क एड्स यांची यांच्याशी रिगार्डिंग जी काही इन्फॉर्मेशन आहे ते देखील यामध्ये जॉब ॲनालिसिसचे इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना या टाईपचा देखील वापर केला जातो आणि अशी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. जे काही टूल्स आहेत ते योग्य प्रकारे यूज करता येतात की नाही, ते जे मटेरियल आहे ते त्याच्यावरती प्रोसेस योग्य करता येईल की नाही, त्याच्याबद्दलचे नॉलेज त्या व्यक्तीकडे आहे की नाही किंवा ते कशा प्रकारचे नॉलेज आहे याच्यासाठी जॉब ॲनालिसिस करताना याची देखील इन्फॉर्मेशन घेतली जाते. त्यानंतर आहे परफॉर्मन्स स्टँडर्ड्स. इन्फॉर्मेशन अबाउट द जॉब्स परफॉर्मन्स स्टँडर्ड्स in terms of quantity or quality levels for each job duty. for instance, तर जॉब परफॉर्मन्सचे स्टँडर्ड ठरविण्यासाठी अशी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये कलेक्ट केली जाते. त्याच्यामध्ये क्वांटिटी और क्वालिटी लेवल एक जॉबसाठी किती असावे हे देखील याच्यामध्ये ठरविले जाते. त्यानंतरचा टाईप आहे जॉब कॉन्टेक्स्ट. जॉब कॉन्टेक्स्टमध्ये कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन केली जाते, तर इन्फॉर्मेशन अबाउट
Such matters as physical working conditions, work schedule, incentives, and for instance, the number of people with whom the employee would नॉर्मली इंटरॅक्ट. म्हणजे याच्यामध्ये ओके जी काही फिजिकल वर्किंग कंडिशन्स आहे त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन यामध्ये दिली जाते. वर्क शेड्यूल, इन्सेंटिव्ज अँड फॉर इन्स्टन्स द नंबर ऑफ पीपल विथ whom द एम्प्लॉई वुड नॉर्मली इंटरॅक्ट यांच्याबद्दलची इन्फॉर्मेशन जॉब ॲनालिसिस करताना तो टाईप कोणता आहे याच्यावरती ही इन्फॉर्मेशन दिली जाते. त्याच्यामध्ये लास्ट कंटेंट आहे ह्युमन रिक्वायरमेंट्स. Information such as knowledge or skills, education, training, work experience and required personal attributes, aptitudes, personality and interest. ओके ह्युमन रिक्वायरमेंटची इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना याच्यामध्ये त्याचे नॉलेज, त्याला कोणकोणते स्किल्स अवगत आहेत, त्याचबरोबर त्याचे एज्युकेशन, त्याचे ट्रेनिंग, वर्क एक्सपिरियन्स अँड रिक्वायर्ड पर्सनल ॲट्रिब्यूट्स, ॲप्टिट्यूड, पर्सनॅलिटी अँड इंटरेस्ट या ऑल इन्फॉर्मेशन अशा जॉब ॲनालिसिसचे ओके इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना अशी ऑल इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. त्याच्या बेसिसवरती तो जॉब काय आहे, तो कोणत्या प्रकारचा आहे आणि त्याच्या वरून ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करून त्याचे योग्य त्या प्रकारे ॲनालिसिस करण्याचे काम केले जाते. यानंतर आपण यामधील ओके सेकंड कंटेंट पाहतो युजेस ऑफ जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन. म्हणजे जी काही जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते त्याचा यूज, त्याचा वापर कोणकोणत्या गोष्टीसाठी केला जातो त्याचा स्टडी आता आपण करणार आहोत. तर युजेस ऑफ जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन. तर स्क्रीनवरती ही डायग्राम तुम्हाला दिसत असेल. याच्यामध्ये ओके जॉब ॲनालिसिस पहिल्यांदा केली जाते, त्याच्यानंतर त्या जॉबचं डिस्क्रिप्शन आणि जॉब स्पेसिफिकेशन केले जाते आणि त्याच्यानंतर त्याचे रिक्रुटिंग अँड सिलेक्शन डिसिजन्स. म्हणजे या जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशनचा यूज कशासाठी केला जातो, तर जे काही एम्प्लॉय आहे त्याचे रिक्रुटिंग करण्यासाठी, त्याचे सिलेक्शन करण्यासाठी ओके ते रिक्रुटिंग अँड सिलेक्शन योग्य प्रकारचे डिसिजन घेण्यासाठी या जॉब ॲनालिसिस जी काही इन्फॉर्मेशन आहे त्याचा यूज या ठिकाणी केला जातो. त्यानंतरचा सेकंड यूज कशासाठी केला जातो, तर तो आहे कॉम्प्लियन्स अँड एम्प्लॉयमेंट रिलेशन्स. थर्ड यूज आहे परफॉर्मन्स अप्रायझल. ओके परफॉर्मन्स अप्रायझल कोणाचा केला जातो, तर जी बिझनेस ऑर्गनायझेशन आहे ओके ज्यामध्ये जो एम्प्लॉय काम करत आहे त्याने जे काही काम केले आहे, त्याने सर्व्हिस ज्या ऑर्गनायझेशनला प्रोव्हाइड केली आहे त्याच्या कामाचा मोबदला म्हणून ओके असे त्याने किती काम केले आहे ओके हे मेजरमेंट करण्यासाठी असे त्याचे कामाचे मोजमाप करण्यासाठी अशी इन्फॉर्मेशन या ठिकाणी यूज केली जाते. त्यानंतरचा यूज आहे जॉब इव्हॅल्युशन, वेज अँड सॅलरी डिसिजन्स किंवा कंपेन्सेशन. ओके जो काही जॉब आहे त्याचे इव्हॅल्युशन करण्यासाठी, म्हणजे जो वर्कर आहे त्याने जे काही काम केले आहे त्याच्या बदल्यात त्याला वेज किंवा सॅलरी देणे अपेक्षित आहे किंवा अदर कंपेन्सेशन देखील देणे आवश्यक आहे. मग ते वेज अँड सॅलरी किती द्यायची त्याचे डिसिजन घेण्यासाठी ओके आणि त्याचे जॉब इव्हॅल्युशन करण्यासाठी या इन्फॉर्मेशनची यूज होत असतो. आणि लास्ट आहे ट्रेनिंग रिक्वायरमेंट्स. तर या रिक्रुटिंग अँड सिलेक्शन डिसिजन्स, compliance and employment relations, performance appraisal, job evaluation, wage and salary decisions, compensation and training requirements या all गोष्टींसाठीच ओके या जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशनचा वापर केला जातो. नाव लेट्स सी वन बाय वन. फर्स्ट आहे रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन. आपण युजेस ऑफ जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन या कंटेंटचा स्टडी करीत आहोत. ओके जे काही जॉब ॲनालिसिस केली जाते मग अशी जॉब ॲनालिसिस करण्यासाठी वरीयस मार्गाने अशी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. मग जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे त्याचा वापर कशासाठी केला जातो ते आपण पाहतोय. तर फर्स्ट यूज आहे रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन.
तर इन्फॉर्मेशन अबाउट what duties the job entails and what human characteristics are required to perform these activities helps managers decide what sort of people to recruit and hire. म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन गोळा केली आहे, ओके, जी इन्फॉर्मेशन मिळवली आहे त्याच्या आधारे, ओके, जो काही ह्युमन असणार आहे त्या जॉबसाठी तो काम करणार आहे, तर त्याची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याकडे कोणकोणते फीचर्स हवे आहेत, त्याच्याकडे कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याकडे कोणकोणते गुण हवेत, कोणकोणते क्वालिटी हव्या आहेत, यासाठी ओके या इन्फॉर्मेशनची मदत या ठिकाणी होत असते आणि या ठिकाणी याचा वापर केला जातो. जे काही जॉब पोझिशन आहे त्यासाठी जो आपण कॅन्डिडेट ओके रिक्वायर करणार आहोत, मग त्याचे रिक्रुटमेंट करण्यासाठी आणि त्याचे सिलेक्शन करण्यासाठी, म्हणून अशी रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन करण्यासाठी या इन्फॉर्मेशनची मदत होत असते आणि त्या ठिकाणी याचा यूज केला जातो. त्यानंतरचा सेकंड यूज कशासाठी केला जातो, तर परफॉर्मन्स अप्रायझल. अ परफॉर्मन्स अप्रायझल कम्पेअर्स each employee's actual performance with his or her duties and performance standards. Managers use job analysis to learn what these ड्युटीज अँड स्टँडर्ड आर. तर जो काही एम्प्लॉई काम करतो, ओके, त्याने जे काही काम केले आहे त्याचे ओके कंपॅरिझन करण्यासाठी या माहितीचा ओके या इन्फॉर्मेशनचा यूज केला आहे. जे काही स्टँडर्ड ठरवलेले असते, ओके, वर्कर्सने केवढ्या प्रमाणात काम केले पाहिजे त्याचे काही स्टँडर्ड ठरवलेले असते. मग त्या स्टँडर्डनुसार त्या एम्प्लॉयने काम केले आहे की नाही, ओके, त्यानं तेवढं त्याचा परफॉर्मन्स दिला आहे की नाही, यासाठी या कामाचे मोजमाप करण्यासाठी परफॉर्मन्स अप्रायझल करण्यासाठी या इन्फॉर्मेशनचा यूज केला जातो. त्या व्यक्तीने ॲक्च्युअल परफॉर्मन्स ओके किती दिला आहे हे देखील याच्यावरून फाइंड आउट करता येते. म्हणून ओके जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशनचा यूज अनेक ठिकाणी केला जातो आणि अशी जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन अत्यंत इम्पॉर्टंट असते. त्यानंतरचा थर्ड यूज आहे कंपेन्सेशन. ओके, कंपेन्सेशन म्हणजे काय, तर कंपेन्सेशन सच ॲज सॅलरी अँड बोनस usually depends on the job's required skill and education level, safety hazards, degree of responsibility, and so on. All factors you assess through job analysis. कंपेन्सेशन कोणाला दिली जाते, तर हे एक सॅलरी किंवा बोनस या प्रकारचं एक टाईप आहे. ओके, जी काही एम्प्लॉयला सॅलरी दिली जाते त्याच्यापेक्षा आणखीन जादाचे बेनिफिट्स देण्यासाठी असे कंपेन्सेशन ओके ओके सॅलरी किंवा वेज हे दिली जाते. युजली डिपेंड्स आणि असे जे काही कंपेन्सेशन आहे ते जो काही जॉब आहे ओके त्याच्यावरती हे डिपेंड असते. आणि दी जॉब्स रिक्वायर्ड स्किल्स अँड एज्युकेशन लेवल, safety hazards, degree of responsibility, and so on, all factors you assess through job analysis. म्हणून ओके त्या व्यक्तीला जे काही कंपेन्सेशन दिले जाणार आहे, जी काही सॅलरी दिली जाणार आहे, जो बोनस दिला जाणार आहे, तर तो किती दिला पाहिजे ओके हे ठरवण्यासाठी देखील या जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशनची मदत या ठिकाणी होत असते आणि या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे ट्रेनिंग. ओके, ट्रेनिंग कोणाला दिली जाते, तर जो ऑर्गनायझेशन आहे त्या ठिकाणी जो काम करतो त्या व्यक्तीला, त्या कॅन्डिडेट्सला, त्या एम्प्लॉयला ट्रेनिंग दिली जाते. असे ट्रेनिंग कशासाठी दिले जाते, तर जो काही काम करतो ते काम त्याला योग्य रीतीने करता यावे, त्या कामाचे प्रशिक्षण त्याला मिळावे आणि त्यामधून त्याने आणखीन चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स त्या ऑर्गनायझेशनमध्ये दिला पाहिजे. The job description lists the job specific duties and requisite skills, this pinpointing what training the job requires. म्हणून ट्रेनिंग ओके त्या व्यक्तीला कशा प्रकारचे ट्रेनिंग दिले पाहिजे, त्या व्यक्तीकडे कशा प्रकारचे नॉलेज आहे, त्याच्याकडे कोणकोणत्या स्किल्स आहेत याच्यासाठी ओके ही इन्फॉर्मेशन अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि त्या व्यक्तीला ट्रेनिंग कोणत्या प्रकारचे दिले पाहिजे, ओके त्याला कोणत्या प्रकारचे काम करता येत नाही, ओके ते जॉब काय आहे, ओके त्या
त्या जॉबच्या रिलेटेड त्याला योग्य असे ऑल नॉलेज देण्यासाठी अशा या जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशनचा वापर केला जातो. त्यानंतर आहे ऑदर्स. ऑदर वापर ऑदर यूज कोणत्या ठिकाणी केला जातो? इन द US, जॉब ॲनालिसिस इज इसेन्शियल फॉर compliance and insisted by various legislation like Americans with Disability Act. It is also considered important for employment relations management and collective bargaining. In the case of State Bank of India, job analysis was conducted and negotiations with unions paved the way to introduce initiatives like core banking and one window banking. तर याचा अदर यूज अनेक ठिकाणी केला जातो. असा यूज केल्यामुळे काय होते, तर जो काही जॉब आहे त्याच्याशी जी काही रिक्वायरमेंट आहे ते फाइंड आउट करण्यासाठी याचा वापर होत असतो. अशा प्रकारे या जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशनचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. फॉर एक्झाम्पल, रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन ऑफ एम्प्लॉई, परफॉर्मन्स अप्रायझल, कंपेन्सेशन, ट्रेनिंग अँड अदर्स ठिकाणी. तर अशा प्रकारे ही जॉब ॲनालिसिस जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन अत्यंत इम्पॉर्टंट आहे. याच्यामधून जो काही जॉब आहे त्याचे ॲनालिसिस करण्यासाठी याची मदत होत असते. आणि असे जॉब ॲनालिसिस करताना त्या जॉबचे डिस्क्रिप्शन आणि स्पेसिफिकेशन देखील याच्यामध्ये केले जाते. त्याचबरोबर अशी जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट करताना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज यामध्ये केले जातात. फॉर एक्झाम्पल, वर्क ॲक्टिव्हिटीजमधून त्या जॉबबद्दलची ॲनालिसिस करायचे असेल तर इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी अशा वर्क ॲक्टिव्हिटीजमधून इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. ह्युमन बिहेवियरमधून देखील अशी इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. त्याचबरोबर परफॉर्मन्स स्टँडर्ड्स, जॉब कॉन्टेक्स्ट, ह्युमन रिक्वायरमेंट्स अशा व्हेरियस टाईप्सच्या माध्यमातून अशी जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये युनिट नंबर 2चा स्टडी करीत आहोत. आपण ॲडव्हान्स डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या करिअर ओरिएंटेड कोर्सचा स्टडी करीत आहोत. याच्यामध्ये आपण पेपर नंबर 7 ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट लॉ याचा स्टडी करीत आहोत. तुम्हाला पेपर नंबर 7, पेपर नंबर 8 आणि पेपर नंबर 9चा स्टडी 1 by 1 करायचा आहे. तर आपण पेपर नंबर 7चा स्टडी स्टार्ट केले आहे. त्यामधील आपण युनिट नंबर 2 पाहत आहोत. युनिट नंबर 2 आहे जॉब ॲनालिसिस. तर ते जॉब ॲनालिसिसमधील बेसिक गोष्टी कोणत्या आहेत? ते जॉब ॲनालिसिस करायचे असेल तर त्यासाठी इन्फॉर्मेशन कोणकोणत्या मार्गाने गोळा केली जाते. त्याचबरोबर जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे तर त्याचा यूज कोणत्या ठिकाणी केला जातो, कशासाठी केला जातो हे देखील आज आपण या लेक्चर्समध्ये पाहिले आहे. तर अशा प्रकारे आज आपण जॉब ॲनालिसिस इन्फॉर्मेशन कशा प्रकारे कलेक्ट केली जाते आणि त्याचा वापर कोणत्या ठिकाणी केला जातो याचा स्टडी या लेक्चर्समध्ये आपण केलेला आहे. ओके, थँक्यू.